Jai Shri Ram. So guys, it's me Harshad, starting my YouTube journey and vlogging from today. So we are going today चंदगड. तर गाईज बघू शकता मामाच्या गावाला जायची एक्साइटमेंट. गाडी काढलो आणि सुटलो 80च्या स्पीडनं, कारण की उन्हाच्या अगोदर पोचायचं होतं तिकडं. नाहीतरी ऊन असलं वाढलंय. बस होते बस. सो फायनली वी स्टार्टेड आवर जर्नी टू चंदगड. आता आम्ही आहे वेंगुर्ला रोड, जिथं स्वयंभू गणपती मंदिर आहे. तरी आप बघू शकता तुम्ही गणपती मंदिर. जेव्हा जेव्हा आम्ही चंदगडला जातो तेव्हा तेव्हा त्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. ते बघा, आता बाबा आणि मम्मी पण आले आहे, तेही पण घेत आहेत दर्शन. अजून इकडून चंदगड एक 17-18 किलोमीटर असेल. ही आहे आमची हिरोईन, असली बघा लगेच. असा मार्क होऊन आम्ही चाललो पुढच्या जर्नीला. आणि वाटेत आम्हाला ह्या आजी दिसल्या ज्या कामाला जातात शेतामध्ये असल्या उन्हाचं. ग्रेट आजी बाई, ग्रेट. मग आम्ही चाललो पुढे पुढे, आणि त्यातच माझी आणि आमच्या पप्पांची रेस लागली की कोण पहिला. तरी बाप होत आहे हे म्हणून जरा गाडी स्लो मारलो. मग दाखवलो बेटा क्या चीज आहे. महाराष्ट्राचे साईनबोर्ड 1 नंबर. काय लिहितात? ड्रायव्हर अप्पा मारू नका गप्पा. 1 नंबर भाई. तसं मग जसं गाव जवळ गेलं तसं मामाच्या गावाला भेट द्यायची ओढी लागून होती. मग जाता जाता नागनवाडी ही स्कूलचे विद्यार्थी दिसले. अँड सडनली आय रिमेंबर स्कूल डेज. Nothing but school days are the best. मग चंदगडला पोचल्या मला मम्मीची शाळा बघायला भेटली, न्यू इंग्लिश स्कूल. इथं आमची मम्मी शिकली. तर आता मी पोचलोय चंदगडमध्ये माझ्या मामाच्या गावी. इथं कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा, पैशाचा शाबण आणीला, खडकावर घास इथं बसला, घासिले अंग बहुबळे, रक्त त्यामुळे वाहू लागले, बापुडा शेवटी घाबरा झाला आणि कावळा मरून गेला. कधी पांढरा होईल का बघायचं का कावळा? सो गाईज लिसन दिस, यू शुड लव युअर कलर. ओके, काळ्याला काळा म्हणायचं, पांढऱ्याला पांढरा म्हणायचं. जास्त विचार करायचं नाही, काय का? बरोबर नाही? मग आजीकडून गोष्टी मारून झाल्यावर कळलं की आज आजी आजोबांची 60th अॅनिव्हर्सरी आहे. मग प्लॅन केलं की केक आणून यांची अॅनिव्हर्सरी करायचं. आता जिथं 1 इयरचं रिलेशनशिप म्हणजे मोठी गोष्ट झाली. इथं आमचे आजी आजोबा 60 years ऑफ ट्रू लव्ह अँड दे कंटिन्यूइंग इट, नॉट गिविंग अप on each other. देखो कुछ सीखो. Happy anniversary to you. Happy anniversary to you. So guys, आता जगन्नाथ मंदिर मध्ये जात आहे.
खूप वर्षांनी मंदिरला यायला जमलं मला. या मंदिराचा इतिहास असा की हे मंदिर पहिला पांडवकालीन होते. चंद्रासूर राक्षसाचा नाश केल्यानंतर ह्या गावाला चंदगड असे हे नाव पडले. तर श्री रवणाच्या मूर्तीची स्थापना सुमारे 450 वर्षापूर्वी शहाजीराजांचे वडील जेजाजीराव यांच्या हस्ते झाली आहे. सन 1617 साली प्रथम या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. सयाजीराव संभाजीराव सावंत भोसले यांच्या काळी झाला. त्यानंतर मुघल साम्राज्यात देवस्थानाची बरीच मोडतोड झाली. इथं पण हे मंदिर वाचू शकलं नाही. देव रवनाथ हा एक महादेवाचं स्वरूप असं मानलं जातं. तर ही मूर्ती चतुर्भुज असून खडक, अमृतपार, त्रिशूल, डमरू धारण केली आहे. डोक्यावर मुकुट, गळ्यात अज्ञपती आहेत. चंदगड गावाच्या रवनाथाला 84 गावाचा अधिपती मानला जातो. शांत मंदिरमध्ये बसलेलं आहे आणि इथं जी वारा, थंड पण आहे ना, AC पण फेल आहे इकडे. बाहेर एवढी गरमी आहे तरी इथं खूप छान थंड वाजतं. आणि तर चला आता शिवस्मारक पाहू. हे शिवस्मारक श्री परमपूज्य गुरुमौली गुरुजी श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते यांचं प्राण प्रतिष्ठापना झाली आहे. तर हे एकमेव असं चंदगडमधलं भव्य दिव्य असं शिवस्मारक आहे. तरी शिवाजी महाराजांचं तेज बघू शकता फक्त. खूप छान. तरी गाईस संध्याकाळी यायला उशीर झाला त्यामुळे पुढचा पार्ट दाखवू शकलो नाही. तरी दिस ब्लॉग्स एंड्स हिअर. माय फर्स्ट ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते सांगा. युअर सजेशन मॅटर्स. थँक्यू. बाय.